नमस्कार, भाग्यश्रीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत अंडा करी शेअर करणार आहे. घरच्या घरी हॉटेलसारखी झणझणीत अंडा करी कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत. तुम्ही हॉटेलमध्ये, ढाब्यामध्ये एकदम झणझणीत आणि असा कटाची अंडा करी बघितली असेल, पण अशी अंडा करी घरी पण बनवता येते कमी सामानामध्ये आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. आणि नॉनव्हेज म्हटलं की खूप काही राडा असतो, खूप जास्त सामग्री वगैरे असते, असं काही नाही आहे. घरी उपलब्ध असलेल्या मसाल्यामध्येच आपण ही अंडाकरी बनवणार आहोत. चला तर मग लगेच स्टार्ट करूयात आपल्या रेसिपीला. आता आपल्याला फर्स्ट अंडे उकडून घ्यायचे. ते मी अंडे उकडायला ठेवलेले आहेत एका कुकरमध्ये. आता त्याच्यानंतर आपण पहिले मसाल्याची तयारी करू. मसाल्यामध्ये मी 1 चम्मच मोहरी घेतली आहे, 1 चम्मच आपले जिरे घेतलेले आहेत, त्याच्यानंतर 2 चम्मच मी खडे धने घेतलेत आणि 4 ते 5 आपण मिरे घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर 5 ते 7 लवंग घ्यायचे आहेत, थोडी दालचिनी, थोडा तेजपत्ता आणि 2 ते 3 चम्मच आपल्याला खडा तीळ घ्यायचा आणि तुम्ही पांढरे तीळ यूज करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी गाढापणा येण्यासाठी आपल्या करीला आपल्याला थोडीशी चणा डाळ घ्यायची. त्याच्यानंतर हे सगळे खडे मसाले आपल्याला त्या मसाल्यांचा वास येऊपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यातलं जे ऑइल असतं ते ॲक्टिवेट होतं. त्याच्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे, थोडेसे थंड झाल्यावर घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याची एक बारीक पेस्ट करून घ्यायची. पेस्ट आपल्याला एकदम भरडी किंवा गरबी नाही करून घ्यायची आहे, एकदम पिठासारखी मऊ करून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्ही जर भरडी असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा आणि पुन्हा मिक्सरला लावून घ्या, एकदम मऊ पिठासारखी होऊन जाते. आता ही मसाल्याची पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच भांड्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 5 ते 6 लसणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची. त्याची पण खोबरं आपल्याला जाडसर ठेवायचं नाही आहे, त्याची एकदम मऊ अशी पेस्ट करून घ्यायची. ही पहा, अशी मऊ पेस्ट झाली की त्याच्यानंतर आपण मेन प्रोसेसला स्टार्ट करणार आहोत. इथे मी 5 अंडे कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत. तुम्ही पातेल्यामध्ये पण उकडायला ठेवू शकता, पण कुकरमध्ये कसं 1 ते 2 शिट्ट्यामध्ये आपले पटकन अंडे मस्त उकडले जातात. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरचा व्हाईट कलरचा कवच काढून घेतलेला आहे. आता ह्या उकडून घेतलेल्या अंड्यांना आपण चाकूच्या साहाय्याने थोडेसे हलकेसे काप द्यायचे आहेत. आता आपल्या सगळ्या अंड्यांना ते काप देऊन झाले. त्याच्यानंतर आपण इथं थोडीशी हळद घेतली, थोडंसं लाल तिखट, थोडासा अंडा करी मसाला आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून त्या अंड्यांना सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे अंडे थोड्याशा तेलामध्ये आपल्याला हलकेसे परतवून घ्यायचे. आता हे पहा, आपल्या मस्त अंड्यांना सगळीकडे मसाला लावून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर हे अंडे आहेत जे मसाला लावून ठेवलेत त्यांना आपण हलकेसे परतवून घेणार आहोत. आता मस्त आपले अंडे पाव हे सगळे परतवून झालेत. आता ह्यांना आपण साईडला काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अंड्यांना छान असं टेक्स्चर आलेलं आहे. आता आपण हे अंडे साईडला काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मेन ग्रेव्हीला स्टार्ट करणार आहोत. आता मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चम्मच इतकं आपण तेल घालणार आहोत. आता तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी मोहरी ॲड करणार आहोत आणि मोहरी छान तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडेसे जिरे ॲड करणार आहोत. आता जिरे मोहरी आपण ग्रेव्हीच्या जे मसाले आहेत त्याच्यामध्ये टाकलेलेच आहेत, तरी पण जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तेलामध्ये पण तुम्ही टाकू शकता, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्याच्यानंतर आपण जो खोबरं, लसण आणि अद्रकची जी पेस्ट केली होती ती आपण या तेलामध्ये ॲड करणार आहोत आणि छान मस्त तेल सुटूपर्यंत आपल्याला फुल फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे आणि मध्ये सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून हा मसाला खाली कढईच्या बुडाशी चिटकणार नाही आहे. आता छान तेल सुटूपर्यंत आपला जो खोबऱ्याचा मसाला आहे तो छान परतवून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करतोय थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट. इकडे मी आमच्या कोल्हापूरचं लाल तिखट यूज केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या ग्रेव्हीला छान कलर येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ॲड करतोय कश्मीरी चिली मी 1 चम्मच ॲड केली आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर हे सगळे जिन्नस आपल्याला मस्त तेलात परतवून घ्यायचे त्या मसाल्यासोबत. आता छान परतवून झाल्यानंतर आपण आता जी ग्रेव्ही बनवली होती मसाल्यांची ती आपण ह्या
मसाल्यामध्ये ॲड करणार आहोत आणि ह्याला पण आपल्याला 2 ते 3 मिनटं मंद आचेवर आपल्याला तेलामध्ये छान तेल सुटूपर्यंत परतवून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामधले सगळे मसाले छान भाजले जातील. आता मस्तपैकी आपला जो मसाला आहे तो छान भाजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गरम पाणी. पाणी तुम्हाला आधी गरम करायला ठेवायचं आहे, जेणेकरून आपला जो करी आहे, अंडा करी आहे, त्याची चव बदलणार नाही. आपण थंड पाणी घातलं तर त्या करीची चव बदलते. आता आपल्याला हा सगळा जो मसाला आहे तो पाण्याबरोबर मिक्स करून घ्यायचा आहे, ढवळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये ज्या गाठोळ्या झालेल्या आहेत त्या फुटून जातील. आता हा मस्त आपण ढवळून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम फुल करायची आणि आपल्या ज्या ग्रेव्हीला छान उकळ काढून घ्यायची. जास्त पाणी नाही ॲड करायचं आहे, कारण की आपल्याला घट्टसर अशी ग्रेव्ही बनवायची आहे. थिक टेक्स्चर आपल्या ग्रेव्हीला आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण चवीपुरतं मीठ ॲड करतो आहे. आता मीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्या ग्रेव्हीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिट हाय फ्लेमवर उकळू द्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले छान आतमधले शिजले जातील. खोबरं असू दे किंवा आपले जे खडे मसाले असतील, ज्याची आपण ग्रेव्ही बनवून घेतली, ती छान आपली मस्त उकळी आल्यानंतर शिजतील. त्याच्यानंतर आपण भरपूर सारी कोथिंबीर आणि क्रश करून आपली कसुरी मेथी आपण त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे. हे तर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर उकळू द्यायचं आहे. हे पहा, आता ढाबा स्टाईल अंडा करी रेडी आहे. पाहू शकता, थिक टेक्स्चर, मस्त टेक्स्चर आपल्या अंडा करीला आलेलं आहे. आता आपण सर्व करण्यासाठी रेडी. जास्त मेहनत न घेता ढाबा स्टाईल अंडा करी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. आणि आता ह्या अंडा करीसोबत खाण्यासाठी मी मक्याची भाकरी बनवली आहे. मक्याची भाकरी कर्नाटकी स्टाईलनी, मीन्स एकदम पातळ पातळ अशी मक्याची भाकरी कशी बनवायची ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तोपर्यंत ही अंडा करीची रेसिपी घरी बनवून बघा आणि कशी झाली आहे रेसिपी मला नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतात, त्या मला प्रोत्साहित पण करतात. आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका प्लीज. थँक्यू. धन्यवाद.